मसल है। जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए आ जिंदगी में आना। जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, मधुर कर्नाला किल्ला शंभू शंभू पाटणेश्वर, पाटणेश्वर गावामध्ये आणि इथं स्वयंभू शिव मंदिर, श्री पाटणेश्वर मंदिर। आता आलेलो आहेत आम्ही अलिबाग येथील कनकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी। इथं पहिल्यांदा आलेलो आहे। इतका सुंदर नजारा आहे ना। ही आपली गाडी पल्लक 0124, सुंदर नजारा। आज पाऊस कमी पडत आहे। प्रवेशद्वार आहे। सुरुवात केलेली आहे पायऱ्या चढायला। खूप सुंदर स्पॉट आहे, नुसती शांतता आहे। तिकडे समुद्र दिसतोय, अलिबाग समुद्र किनारा, हिरवागार वातावरण, गोगलगाय, नवीन वडाची झाडं लावलीत, पालवी पण फुटलीत। हिरवागार वातावरण, चांगली गोष्ट आहे। प्रत्येक ठिकाणी बसण्यासाठी भारी बनवलेलं आहे। आमचे आणि तुमचे पूर्वज, तो एक आहे आणि हा एक इथं आहे। त्यावर आल्यावर इथं पाण्याची सोय आहे। इथं एक मस्त, इथं बघा वारुल आहे, जवळ जाऊन दाखवतो। बघा कसं आहे, फुलपाखरू। आणखीन एक वारुल आपल्याला दिसलेला आहे, हा बघा वारुल। इथे बघूया काय आहे। इथे सोय सुविधा मस्त आहेत बसण्यासाठी। बापरे, इकडे मस्त काम आहे। आणि इथं पण एक पिंडी आहे, काय श्री पालेश्वर मंदिर। या बघूया पालेश्वराला, आपल्या जनावर बिनावर नाही ना। पालेश्वर मंदिर बघा,
भरपूर मोठा झाड आणि हे आता समोर आली कमानी. इथं आलाय धावत धावत सरडा. दिसतंय का नाही तुम्हाला माहिती नाही. आहे बघा असं धावतं चटला झाडावर. बघतो बघा कसा कसा समजत पण नाही झाडावर. वेगळ्याच जातीचा सरडा. वेगळ्याच जातीचा सरडा आहे. आत आल्यावर एक नवीन बांधकाम चालू आहे मंदिराचं. आणि इकडं मंदिराला जायला रोड आहे. मधीतच हा भरपूर पोरं एन्जॉय करतात. भरपूर पब्लिक आणि मात्र जबरदस्त थंडगार आहे. मुली पण पोहतात. गार पाणी एक नंबर. गार पाणी. पुढं इथे कॅन्टीन आहे. मस्त चहा नाश्ता पाणी वडे भजी असे मिळतात. मामा आहे तिथले मस्त वडे बनवतात. आणि मावशी बघा मावशी धना साफ करायला. कडक ऊन पडलेलं आहे. वातावरण एकदम मस्त. काय वाटत नाही. मंदिरच मंदिर आहे तिथे. हा एक छोटा मंदिर. त्याच्या पुढे एक छोटा मंदिर. तिथे एक मंदिर आणि हा एक मंदिर. आणि मावश्या बसल्यात. सही. पाणी किती शुद्ध आहे बघा. हॉटेल शूटिंग चालू आहे. मंदिर. चला बघ. महादेव जय. दुकान पण आहे तिकडे. मस्त वातावरण आहे. मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. ठीक आहे बाबा, मंदिराच्या बाहेरच काढतो. फायनली मित्रांनो पोचलोय. आता जरा दर्शन घेतो आणि जाण्याचे व्हिडिओ. सुंदर असं मंदिर. नंदी महाराज आपले. पाया आलेलं आहेत श्री नागोबा मंदिर आवारू म्हणजे उर्फ नागेश्वर मंदिर.
छोटंसं मंदिर आहे. घंटा बघा किती आहे. छोटंसंच मंदिर आहे. नागोबा मंदिर आवास अलिबाग याची मी माहिती जी लिहिलेली आहे ती सांगत आहे. बघा, श्री नागोबा मंदिर आवास अलिबाग याच्यामध्ये असं सांगितलं आहे की नागोबा नावाचे साधू श्री रामेश्वर आणि महाबळेश्वर ते परशुराम हरेश्वर वगैरे तीर्थ करून 500 वर्षापूर्वी दक्षिण पश्चिमे असलेल्या समुद्र किनाऱ्याला श्री स्वयंभू गणपती दर्शन घेण्याकरिता अलिबाग तालुक्यात आवास गावी आले. गणपतीचे दर्शन घेऊन कनकेश्वराचे दर्शन घेता येईल या उद्देशाने ते आवास येथे वस्तीस राहिले. परंतु वक्रतुंडाच्या कृपेने ते भक्तांच्या अधीन झाल्यामुळे त्यांना कनकेश्वराला जाऊन शंकराचे दर्शन घेता आले नाही. तरीसुद्धा कनकेश्वरावर त्यांची परमभक्ती होती. आवास या गावी नागोबा साधू राहत असताना म्हणजे ते इथं वस्तीला राहिले ना, त्यांना चांगोबा व बुद्धोबा नावाचे 2 शिष्य मिळाले. श्री नागोबा साधूस वैद्यकीची थोडी माहिती होती. शेषनागावर हे त्यांचे प्रमुख दैवत होते. या दैवतावर त्यांची फार श्रद्धा होती. अधूनमधून स्वप्नामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेषनागाचे नागोबा साधू दर्शन होत असते. त्यांच्या स्नान करण्याच्या जागेस एखादी प्रत्यक्ष शेषनारायण येऊन बसला. त्या ठिकाणी अंधार होता. साधूने त्या ठिकाणी हात घालताच त्यांना सर्पाची आकृती हातास लागली. शिष्याला हाक मारून त्यांनी तो हातात घेतला. ते सर्प त्यांच्या अंगावर लोळू लागला. ही बातमी हा म्हणता गावात पसरलेली. या झालेल्या चमत्कार पाहण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी गर्दी केली. आवासच्या किनाऱ्यावर केतकीची झाडे बने खूप होती. त्या काली येथे बनाचे घनदाट जंगल होते. अशा या बनात विषारी जनावरे असत. येथूनच नागोबा साधू समुद्र स्नानास जात असताना ही जनावरे पायाखाली येत असत. परंतु त्यांनी नागोबा साधूस कधीच दुखापत केली नाही. नागेश्वर यात्रा. नागोबा साधू आवास येथे असल्यापासून तेथील परिस्थिती फरक पडला. पाऊस पाणी उत्तम पडून पिके चांगली येऊ लागली. रोगराई नाहीशी झाली. विषारी जनावरांची भीती नाहीशी झाली. कित्येक वर्षे नागोबा साधू आवास येथे राहिले. दिवसेंदिवस मनुष्याची बुद्धी स्थिर राहणार नाही, प्रेम भक्ती कायम राहणार नाही याचा विचार करून त्यांनी समाधी घेण्याचा ठरविले व तसे शिष्यास व भक्तास सांगितले. त्याप्रमाणे निर्णय घेऊन त्यांनी सर्व लोकांना सांगितले की आम्ही याच जागी आहोत, त्याच जागी समाधी घेणार आहोत असे सांगून भक्तांना खड्डा खणण्यास आज्ञा केली. त्याप्रमाणे खड्डा खणण्यात आला. परंतु तसे सांगून भक्तांना खड्डा खणण्यास आज्ञा केली. त्याप्रमाणे खड्डा खणण्यात आला. नंतर दर्भाचे आसन करून त्यावर विविध पुष्पांनी पूजा अर्चा करून विधी दाखवण्यात आला. या सर्व गोष्टी पाहून श्री नागोबा साधू प्रसन्न होऊन त्यांनी शिष्य व भक्तमंडळीस आशीर्वाद दिला आणि सर्वांना सांगितले आम्ही समाधी झाल्यावर त्या समाधीमधून 3 सर्प आकृती ठसे लाकडावर दिसतील. त्याची जो कोणी पूजा अर्चा करेल त्याचे दरिद्र दुःख नाश होऊन तो सुखाने नांदेल. माझ्या पश्चात राणी कुटुंब इथं सर्व व्यवस्था पाहते. राणी यांच्या कुटुंबात नागोबाचा संचार होऊ लागला. सर्पदंश झालेल्या माणसास या ठिकाणी आणले असता त्यांचे अंगातील विष उतरवून पूर्ण बरा होतो. साधूंनी समाधी घेतल्यानंतर सांगितल्याप्रमाणे लाकडावर सर्पाच्या 3 आकृत्या आपणास या ठिकाणी पाहायला मिळतात.
त्याचे दर्शन घेता येथे नागोबा साधूंच्या या कथेप्रमाणे दर कार्तिक शुद्ध चतुर्दशीस समाधिस्थ सोहळ्याचा पुण्यस्मरण यात्रेच्या स्वरूपाने साजरे करण्यात येते। या दिवशी आवास येथे अलिबाग तालुक्यातील पहिली मोठी यात्रा भरते। श्री नागोबांच्याकडे भक्तांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट त्याला पावते। दुःखाने पीडित झालेले अनेक भक्त येथे येतात। भक्तांनी केलेली इच्छा पूर्ण होताच लोक त्यांना भक्तिभावाने देवाच्या गाभाऱ्यात लहान मोठ्या आकाराच्या पितलेच्या घंटी बांधून नागोबा देवाचा जय जयकार करतात। म्हणजे या घंट्यांचा जो हे आहे प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्यात म्हणून इतक्या घंट्या बांधलेल्या आहेत। आवास हे आवास गाव ना मी चालू बीचवर। हा अलिबागचा समुद्र किनारा आहे आणि हा गाव आवास आहे। इकडं किनारपट्टी मोठी आवास हे आवास गाव ना मी चालू बीचवर। हा अलिबागचा समुद्र किनारा आहे आणि हा गाव आवास आहे।